नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये भरपूर अशी तरुण बेरोजगार आहेत। तर या बेरोजगार तरुणांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा GR सुद्धा पारित केला आहे। या GRच्या माध्यमातून या तरुणांना आता त्यांच्या गावामध्येच नोकरी मिळणार आहे। तर मग आता तुम्ही म्हणत असाल की नोकरी गावात मिळत असेल तर मग याला पेमेंट सुद्धा कमी असेल, तर मित्रांनो चिंता करू नका, कारण की मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अशी एक नोकरी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज आणली आहे की त्या नोकरी मार्फत तुम्हाला जवळपास 10 ते 12 हजार रुपये महिना या नोकरीमधून मिळतो येतो आणि तुम्हाला नोकरी तुमच्या गावामध्येच मिळणार आहे। तर ती नोकरी कोणती आहे मित्रांनो, हे पाहण्याआधी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा जर आला असाल आणि अशाच प्रकारचे अपडेट व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहण्यासाठी मित्रांनो चॅनल नक्कीच सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस। मित्रांनो योजना 2 ही राज्य सरकारची सर्वात महत्त्वाची योजनापैकी एक योजना आहे, कारण की मित्रांनो आता राज्य सरकारने योजना 2 या मार्फत आता जे तरुण आहेत किंवा जे सुशिक्षित बेरोजगार आहेत यांना नोकरी मिळावी या उद्देशानं योजना 2 या नोकरी संदर्भात 50,000 जागा मित्रांनो काढल्या आहेत। त्याचबरोबर तुम्हाला आता गावातच तुमच्या नोकरी मिळणार आहे। तर गावातच तुम्ही 1 ते 2 तास किंवा दिवसभर काम करून आता तुम्ही महिन्याला 10 ते 12 हजार रुपये कमवू शकता। तर मग तुम्ही म्हणता असाल यासाठी पात्रता काय लागणार आहे, कोणकोणती कागदपत्र लागणार आहे, तर मित्रांनो ही संपूर्ण माहिती आपण GR सदृश तुम्हाला या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत। तर मित्रांनो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा। व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सुद्धा कळवायचं आहे। या GR मध्ये कोणकोणती अजून माहिती आहे चला करूया या व्हिडिओ। तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत असल्या प्रकारचा हा GR आहे। तर या GR मध्ये महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत हा GR मित्रांनो तयार करण्यात आला असून महाराष्ट्राभर जवळपास 50,000 योजना दूत नेमण्यात याला मान्यता सुद्धा मिळाली आहे। तर यासाठी कार्यकारी ठळक रूपरेषा सुद्धा असून असल्या प्रकारचा हा GR असून मुख्यमंत्री योजना दूताच्या निवडीसाठी काही पात्रतेचे निकष सुद्धा असणार आहेत। तर त्यासाठी वयोमर्यादा 18 ते 35 वयोगटातील पुरुष किंवा जे सुशिक्षित तरुण आहे ते यासाठी अर्ज करू शकतात। शैक्षणिक अर्हता कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर असणं गरजेचं आहे। संगणक ज्ञान आवश्यक, उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असणं आवश्यक आहे। उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असणं आवश्यक आहे। उमेदवाराचे आधार कार्ड असावे, त्यांच्या नावाने बँक खाते आधार संलग्न असणे गरजेचं आहे। तर योजना नोंदणीसाठी उमेदवाराने सादर करायची कोणकोणती कागदपत्र, तर सर्वप्रथम म्हणजे विहित नमुन्यातील मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्र प्रमाणपत्र इत्यादी, अधिवासाचा दाखला, वैयक्तिक बँक खात्याचा तपशील, पासपोर्ट साईजचा फोटो, हमीपत्र, ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील हा अर्ज मित्रांनो आपल्याला निवडायचा आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो राज्य सरकारचा हा GR असून GRची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही हा GR तुमच्या घरबसल्या मोबाईलवर सुद्धा पाहू शकता किंवा मित्रांनो तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन सेतूवर जाऊन सुद्धा यासाठी अर्ज करू शकता। तर मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करायचा आहे आणि राज्य सरकारने मित्रांनो जे बेरोजगार तरुण आहेत यांच्यासाठी ज्या नोकरी संदर्भात हा आढावा घेतला आहे याबद्दल तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचं आहे। अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ तुमच्यापर्यंत मिळत राहतात।